परिसस्पर्श भाग 4. चैतन्याला शिक्षा व्हायला हवी हे जरी ब्रह्मानंदांना वाटत असलं तरीही घरातील इतरांना मात्र ते नको होतं. अर्थात आई, आजी, बहीण ही नाती इतकी हळवी असतात की त्यांना आपल्या व्यक्तीला काही त्रास होत असेल तर ते सहन तरी कसं होणार. आजोबांची अवस्था देखील काही वेगळी नसली तरीही त्यांना चैतन्याच्या भविष्यासाठी काही निर्णय घेणे गरजेचं होतं. चैतन्याच्या भोवतीची संकट काही केल्या कमी होण्याची चिन्ह आता दिसत नव्हती. त्याच्या भोवतीचा कायद्याचा फास कोणत्या ना कोणत्या कारणाने वाढत चालला होता. कदाचित त्याचे प्रतिस्पर्धी त्याला अधिकाधिक अडकवू पाहत होते. असं म्हणतात, संकट जेव्हा येतात तेव्हा ती एकटी येत नाहीत, सोबत निराशा, विचार आणि नुकसान या सगळ्याच गोष्टी घेऊन येतात. चैतन्याच्या बाबतीतही तेच सुरू होतं. ब्रह्मानंदांनी व्यवसायातून आपलं लक्ष कमी केल्यानंतर आणि चैतन्याने व्यवसायामध्ये आपलं अधिराज्य स्थापित केल्यानंतर त्यांची व्यावसायिक समीकरणं बिघडायला सुरुवात झाली होती. चैतन्याचा स्वभाव बऱ्याचशा लोकांना माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्यासोबत व्यवसाय करायचा नाही असा पवित्रा घ्यायला सुरुवात केली होती. ब्रह्मानंद किंवा श्रीहरी ही दोन्हीही माणसं देव माणसं होती. त्यांनी केलेल्या गोष्टी सहज आणि सोप्या होत्या. एखाद वेळेस काही व्यावसायिक अडचण निर्माण झालीच तर ब्रह्मानंद आणि श्रीहरी त्या लोकांना सांभाळून घेत असत, त्यांच्या अडचणींना मदत करत असत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी जपत असत. चैतन्याच्या बाबतीत हा सगळा प्रकारच निराळा होता. चैतन्य पैसा या गोष्टीच्या पुढे कसलाच विचार करत नव्हता. त्याच्या ठायी माणुसकी ही क्षणाक्षणाला कमी कमी होत चालली होती. व्यवसाय हा फक्त व्यवसायासारखा करायचा हे त्याला ठाऊक होतं. व्यवसायामध्ये कुठेही भावनिकतेला थारा नसतो आणि भावनेच्या जोरावर व्यवसाय करताच येत नाही ही त्याची ठाम समजूत होती. त्यामुळेच त्याच्या व्यवसायामध्ये फक्त व्यावसायिक समीकरणं असायची. नात्यांमध्ये देखील तो व्यावहारिकता सांभाळायचा. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याच्यापासून लोक दूर दूर होत चालले होते. हे लक्षात यायला चैतन्याला वेळ लागला नव्हता. त्यामुळे त्याने त्याचं लक्ष कॉर्पोरेट कंपन्यांवर केंद्रित केलं होतं. याचा एक तोटा असा व्हायला लागला होता की जे गेली अनेक वर्ष देव उद्योग समूहाबरोबर जोडले होते ते त्यांचे भागीदार आणि व्यावसायिक जोडीदार हळूहळू त्याच्यापासून लांब जायला लागले होते. त्यांची नेहमीची आणि वर्षानुवर्ष त्यांना सहकार्य करणारी सहकारी बँक देखील चैतन्याने बदलून त्या जागी नवीन मल्टीनॅशनल बँकेसोबत व्यवहार करायला सुरुवात केली होती. त्याला त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यावसायिकता आणि शुद्ध व्यावसायिकताच हवी होती. अर्थात व्यावसायिक म्हणून त्याचा हा दृष्टिकोन जरी योग्य असला तरीही माणूस म्हणून या दृष्टिकोनामध्ये कुठेही माणुसकी नव्हती. चैतन्याचे हे वागणं त्याच्या आजोबांना देखील अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे ते त्याला अनेकदा समजावून सांगायचा प्रयत्न देखील करत असत. परंतु चैतन्य ऐकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीप्रमाणे वागत होता. आज मात्र त्याच्या त्या वागण्याचा कदाचित त्याला पश्चातापही होत असेल. चैतन्याचे तुरुंगात गेल्यापासूनचे प्रत्येक क्षण त्याला जास्त जास्त परीक्षेच्या दिशेने घेऊन जात होते. इकडे संतकृपा बंगल्यावर सतत वाईट बातम्या येतच होत्या. चैतन्याला अटक झाल्यापासून काही कंपन्यांनी त्यांचे व्यावसायिक संबंध तोडण्याबाबत केलेल्या कार्यवाहीच्या गोष्टी सातत्याने ब्रह्मानंदांना ऐकाव्या लागत होत्या. या मल्टीनॅशनल व्यावसायिक कंपन्या अत्यंत व्यावसायिक असतात आणि त्यांना व्यक्ती किंवा तत्सम गोष्टींशी कोणत्याही प्रकारचं देणं घेणं नसतं हे ब्रह्मानंदांना चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच चैतन्याच्या या निर्णयाला विरोध केला होता. परंतु व्यवसायाची सगळी सूत्र हातात घेतल्यानंतर चैतन्य आपल्या आजोबांच्या कोणत्याही निर्णयाला दाद देत नव्हता. पुढे पुढे आजोबांनी त्याला सांगणं बंद केलं आणि आता परिस्थिती अशी होती की आजपर्यंत कधीही तोट्यात न गेलेला देव उद्योग समूह पहिल्यांदाच व्यावसायिक तोट्याचा सामना करत होता. अर्थात
हा तोटा तात्पुरता आहे अशी चैतन्याची ठाम समजूत होती. व्यवसायात बदल करायचे म्हटल्यावर सुरुवातीला तोटा होणारच. पहिल्यापासूनच नफा तर होणार नाही ना. नफा आणि तोटा या नाण्याच्या दोन बाजू असतात. व्यवसायामध्ये या गोष्टी असाव्याच लागतात. या सगळ्या गोष्टी चैतन्यने त्याच्या MBA या व्यावसायिक शिक्षणामध्ये शिकल्या होत्या. त्यामुळे त्याच्या दृष्टीने ही फार मोठी गोष्ट नव्हती. परंतु पुढे पुढे हा तोटा थोडा जास्तच वाढत चालला होता. म्हणूनच त्याने आपल्या अकाउंट डिपार्टमेंटची मीटिंग घेऊन अनावश्यक खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात त्याने सगळ्यात पहिली कात्री लावली होती ती अन्नदान आणि लोकांची मदत करणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टला. देवांचे कायदा सल्लागार पुन्हा एकदा ब्रह्मानंदांच्या घरी त्यांच्या समोर बसले होते. चैतन्याला तुरुंगातून सोडवायला हवं, नाहीतर व्यावसायिक नुकसान जास्तीत जास्त वाढत जाईल असा त्यांचा आग्रह होता. काही कंपन्या जोपर्यंत चैतन्य बाहेर येत नाही तोपर्यंत पुढचं काम चालू करणार नाहीत असंही ते म्हणत होत्या. पुरवठादार पुढच्या अनिश्चिततेबाबत शंका घेऊन अडून बसलेत. पुढील कामासाठी आगाऊ पैसे मागतायत. या सर्व गोष्टींचा तिढा सुटण्यासाठी चैतन्याचं तुरुंगातून बाहेर येणं गरजेचं आहे, किंवा स्वतः ब्रह्मानंदांनी पुन्हा कंपनीचे धागेदोरे सांभाळणं गरजेचं आहे असं ते ब्रह्मानंदांना सांगत होते. ब्रह्मानंद या सगळ्या गोष्टी मन लावून ऐकत होते. आज चैतन्याला तुरुंगात जाऊन 15 दिवस लोटले होते. कायदा त्याच्या भोवतीचे पाश अधिकाधिक घट्ट करत होता. अर्थात त्यामागे असलेले आर्थिक लागेबंधे तितकेच कारणीभूत होते. राजकारणातील काही बड्या आसामींनी चैतन्याला या सर्वातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घ्यायला तयारी दर्शवली होती. परंतु त्यासाठी त्यांना मोठ्या रकमेची अपेक्षा होती. काही पोलिसांनी देखील देवांच्या कायदा सल्लागारांमार्फत ब्रह्मानंदांना अशाच प्रकारचे निरोप पाठवले होते. परंतु त्या बदल्यात त्यांनीही मोठ्या रकमेची मागणी केली होती. ब्रह्मानंदांना पैशांची काहीही कमतरता नव्हती, हे सगळ्यांनाच माहीत होतं. अगदी पोलिसांपासून राजकारण्यांपर्यंत प्रत्येकालाच ही गोष्ट ठाऊक होती. त्यात चैतन्य म्हणजे त्यांचा एकुलता एक नातू, म्हणजे त्याला सोडवण्यासाठी ते कितीही रक्कम खर्च करू शकतात हेही त्यांना माहीत होतं. कदाचित त्याचमुळे चैतन्य अधिकाधिक गुंतत चालला होता. चैतन्य जितका जास्त गुंतेल तेवढा त्याला सोडवण्यासाठी जास्त पैसे मागता येतील असा सगळ्यांचा समज होता. ब्रह्मानंदांना अनुभवातून ही गोष्ट ठाऊक होती. शेवटी कित्येक दशके ते भारतातील एक नावाजलेले व्यावसायिक म्हणून प्रस्थापित होते. आता सध्या तरी यांच्यापैकी कुणालाही भीक घालायची नाही हे त्यांनी ठरवलं होतं. कारण त्यांच्या दृष्टीने चैतन्याला थोडं ताळ्यावर आणणं जास्त गरजेचं होतं. देसाई रोज कंपनीच्या काही अधिकाऱ्यांसोबत बंगल्यात येत होते. गेल्या काही वर्षात व्यवसायात झालेले बदल आणि चैतन्यने घेतलेले निर्णय ते सातत्याने ब्रह्मानंदांच्या कानावर घालत होते. ब्रह्मानंद रोज त्या निर्णयाचे कागदपत्र तपासून त्याबद्दल पुढे काय याबाबत दिशा ठरवायचा प्रयत्न करत होते. जुने आणि ज्यांच्यासोबत सुरुवातीपासून व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले होते त्या लोकांना चैतन्याने दूर केले होते. ही गोष्ट समजल्यावर ब्रह्मानंदांनी आजपर्यंत त्यांनी देव उद्योग समूहासाठी केलेलं काम आणि चैतन्यने नेमलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी देव उद्योग समूहासोबत केलेले व्यवहार यांची तपासणी करायला सुरुवात केली होती. ब्रह्मानंदांचे जुने व्यवसाय सहकारी आणि चैतन्यचे नवे व्यावसायिक सहकारी यांच्या व्यवहारांमध्ये बरीच मोठी तफावत होती. व्यवसायात अडचण आल्यास ब्रह्मानंदांचे सहकारी अनेक महिने म्हटलं तरी पैशासाठी थांबत होते. त्याउलट चैतन्यचे सहकारी मात्र आगाऊ पैसे घेऊन मगच कामाला सुरुवात करत असत. त्यामुळे प्रोडक्शन कमी व्हायला सुरुवात झाली होती. हळूहळू त्याचा परिणाम पुरवठ्यावर होऊ लागला होता आणि त्यातूनच पुरवठा कमी होतोय म्हणून मागणी घटत चालली होती. याचाच फायदा चैतन्यच्या म्हणजेच देव उद्योग समूहाच्या प्रतिस्पर्ध्यांनी घेऊन बाजारात त्याच गोष्टी कमी दरामध्ये आणि
मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली होती. जी अवस्था व्यावसायिक मित्रांची होती तीच अवस्था व्यावसायिक बँकेची देखील होती. अनेक दशके ज्या बँकेबरोबर देव उद्योग समूहाने व्यावसायिक संबंध जपले होते, त्यांच्याकडे देव उद्योग समूहाचे एक भावनिक नाते तयार झाले होते. त्या व्यवहारांमध्ये देखील एक प्रकारची सुसूत्रता होती आणि सहकार्याची भावना होती. परंतु चैतन्यने नव्याने नेमलेली बँक मात्र पूर्णपणे व्यावसायिक होती. देणेकरी आणि घेणेकरी यांच्यातील फरक बँक प्रत्येक क्षणाला जाणवून देणारी होती. त्यांचा तगादा हा जीवघेणा होता. व्यवसायामध्ये आलेले पैसे कशा प्रकारे वापरावे हे आपण न ठरवता त्या बँका ठरवत होत्या. बँकांची काही थकबाकी असेल तर आलेल्या पैशांबद्दल कोणतीही विचारणा न करता बँक परस्पर ते पैसे काढून घेत होत्या. त्यामुळे पैशाची गरज वाढत चालली होती आणि पुरवठा कमी होत चालला होता. या सर्व गोष्टींचा परिणाम व्यवसायावरती व्हायला सुरुवात झाली होती. चैतन्य मात्र वैयक्तिक त्याच्या पैशांच्या धुंदीत आणि मस्तीत हरवून गेला होता. आपला व्यवसाय वाढवायचा कसा हा विचार त्याच्या डोक्यात असला तरीही त्याच्यातील अहंकार आणि आपण चैतन्य देव आहोत हा गर्व त्याला विचार करू देत नव्हता. आपल्याला कुणीही काही करू शकणार नाही हा त्याचा समज होता. आपण सर्वोच्च आहोत, बाकी सगळे आपल्यापेक्षा खालच्या पातळीवर आहेत असा त्याचा समज होता. या सर्व गोष्टींमुळे त्याच्या डोळ्यावर एक प्रकारची पट्टी बांधली गेली होती आणि त्याचा परिणाम त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर व्हायला सुरुवात झाली होती. ज्याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे आत्ताची त्याची परिस्थिती होती. चैतन्य देव 15 दिवसांपासून तुरुंगामध्ये खितपत पडला होता. आजोबा मात्र चैतन्याला या सर्वातून पूर्णपणे बाहेर काढण्याच्या विचारांमध्ये गढून गेले होते. अगदी अहंकार, माज आणि पैशाच्या धुंदीतून देखील.